नमस्कार. हॉस्पिटलमध्ये धावत आलेल्या शौर्याच्या आईला पाहून ऊर्जा स्वतःशी बोलत असते. या आहेत शौर्याच्या आई. म्हणजे ज्या दिवशी मी यांच्या घरात गेले होते ते घर जहागीरदारांचं होतं. आणि अशातच आता शौर्याच्या आईचंही लक्ष थेट ऊर्जाकडे जातं आणि ती लगेचच बोलू लागते, ऊर्जा शिंदे, तू इथे कशी काय? त्यावर हर्षवर्धन पुढे येतात. ते बोलू लागतात, अगं विजया, असं काय करतेस? आपल्या शौर्याला हिनेच तर ऍडमिट केलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनची बायको म्हणत असते, हिने ऍडमिट केलंय? त्यावर शौर्याची आजी म्हणत असते, हो विजया, हो, हिनेच मला फोन करून सांगितलं. आता हे वाक्य नेमकं हर्षवर्धनने ऐकलेलं असतं आणि हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतात, आईसाहेब आणि ही ऊर्जा, या दोघांचं एवढं जवळ कनेक्शन? म्हणजे ऊर्जा आणि शौर्याचं काही एकमेकांवर प्रेम तर नाही ना? लगेचच आता हर्षवर्धन कुमुदिनीला म्हणजेच आईसाहेबांना बोलत असतो, आईसाहेब, मला तुमच्याकडनं एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. नक्की शौर्य आणि ऊर्जाचं नातं काय? हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी चांगलीच गोंधळते. तिला कळून चुकलेला असतो की आता हर्षवर्धनला संशय आला आहे. आलेला संशय लवकरात लवकर दूर करणं गरजेचं आहे. लगेचच आता कुमुदिनी म्हणत असते, अरे हर्षवर्धन, मी तुला खूप आधीपासूनच सांगणार होते, पण तशी वेळच आली नाही. आज तशी वेळ आली आहे म्हणून तुला सगळं काही सांगते. आपल्या शौर्याचं ऊर्जावर खूप प्रेम आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय? शौर्याचं या ऊर्जा शिंदेवर प्रेम आहे? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हो, आपल्या शौर्याचं ऊर्जा शिंदेवर खूप जास्त प्रेम आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब, तुम्हाला कळतंय, या सगळ्याला खतपाणी तुम्हीच घालत असणार, म्हणूनच शौर्य एवढ्या खालच्या टोकाचा विचार करतोय. त्यावर हर्षवर्धनला कुमुदिनी म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव हर्षवर्धन, मी या दोघांना एकमेकांना प्रेमात नाही पाडलं, तर दोघं आपसुकच एकमेकांच्या प्रेमात पडली. पण लक्षात ठेव, जेव्हा ऊर्जाला समजलं की शौर्य हा हर्षवर्धन म्हणजे तुझा मुलगा आहे, त्यानंतर तिने शौर्यला ठळकपणे सांगितलं की आपलं नातं इथेच संपलं. यापुढे आपण एकमेकांना भेटायचं नाही आणि या नात्याला पुढे कोणतंच नाव द्यायचं नाही. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, म्हणजे तुझ्या मुलाने आज ऊर्जाचा जीव वाचवलाय, पण स्वतःचा जीव यात अडकवून ठेवलाय. याचा अर्थ कळतोय? आपला शौर्य ऊर्जावर अगदी मनापासून प्रेम करतोय आणि तिच्याशिवाय राहू शकत नाही. आठवतंय, 10-12 दिवसांपूर्वी घरी शौर्य असाच बेशुद्ध पडला होता. डॉक्टरांना बोलवलं होतं तरी त्याच्यावर खास फरक पडत नव्हता. मग मी त्याच्या कानावर या ऊर्जाने गायलेलं गाणं वाजवलं आणि लगेचच त्याला शुद्ध आली. म्हणजे समजून जा हर्षवर्धन, तुझ्या मुलाच्या नशिबात ही ऊर्जाच आहे आणि ही ऊर्जाच त्याचं पुढचं फ्युचर आहे. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धनने या विषयाला तिथेच लॉक मारलेलं असतं आणि लगेचच आता तो ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा, सांग मला, माझ्या शौर्यावर गोळी कुणी चालवली? त्यावर ऊर्जा म्हणत असते, माहित नाही मला. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं कसं माहिती नाही, तू पाहिलं असशीलच ना? त्यावर हर्षवर्धनला ऊर्जा म्हणत असते, मला नाही माहिती. माझ्या मागे मागे शौर्य पळत आला, ऊर्जा पळ, ऊर्जा पळ, आणि अचानकपणे तो माझ्या समोर आला आणि ती गोळी मला लागणार होती बहुतेक, पण ती शौर्याला लागली. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ज्याने कुणी गोळी चालवली असेल ना, त्याला मी पाताळातनं पण शोधून काढीन आणि चांगली शिक्षा देईन मी त्याला. त्याने काय केलं ना माहित नाहीये त्याला. आता तर त्याची चांगलीच वाट लावणार आहे मी. लगेचच आपण पाहतोय हर्षवर्धनने पोलिसांना फोन केलेला असतो आणि त्या ठिकाणी बोलून घेतलेलं असतं. इन्स्पेक्टर गळगुट्टे तिथे पोहोचतात आणि बोलू लागतात, काय हो हर्षवर्धन सर, आज अचानकपणे तुम्ही इथे का बोलवलं मला? त्यावर शौर्यला गोळी झाडण्यात आली आहे असं हर्षवर्धनने म्हणताच
पोलीस म्हणत असतात, अहो कळलं की आम्हाला, पण त्या शौर्यवरच गोळी झाडली हे नव्हतं माहिती. आता कसा आहे तुमचा मुलगा शौर्य? हे ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, सध्या तब्येत क्रिटिकल आहे, पण लवकरात लवकर त्याला शोधा ज्याने माझ्या शौर्यावर गोळी झाडण्याचा पराक्रम केलाय. त्याला तर मी चांगला चोपून ठेवणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, अहो हर्षवर्धन सर, नका काळजी करू तुम्ही. ते एकदा का आमच्या हातात सापडू दे, मग बघा त्याची कशी उचलबांगडी करतो ते. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धनच्या घरी फायनली दिव्या ही स्वतःशी बोलत असते. या सगळ्याचा मला काही फायदा करून घेता येईल का? कारण सध्या तरी डॅड या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालणार नाहीयेत. आणि तेवढ्यात दिव्याने आपल्या आईला पूर्वाला फोन केलेला असतो आणि ती बोलू लागते, आई आई मी दिव्या बोलते. त्यावर पूर्वा म्हणत असते, काय मला कळत नाहीये का? तुझा आवाज, तुझा नंबर, बोल ना. त्यावर दिव्या म्हणत असते, आई काय वाटतं तुला, आपल्या ऊर्जावर कुणी गोळी झाडली असेल? त्यावर पूर्वा म्हणत असते, असल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मला फोन केलायस का? तेवढ्यात आपण पाहतोय आता दिव्याचा फोन मागून तिच्या नवऱ्याने खेचून घेतलेला असतो आणि तो बोलू लागतो, काय इकडचं तिकडे करतेस तू? खूप घाणेरडी सवय आहे तुला, लक्षात ठेव. डॅडनं जर कळलं ना तर या घरातनं हाकलून देतील तुला. हे सगळं आता दिव्याच्या आईने म्हणजेच पूर्वाने ऐकलेलं असतं आणि ती स्वतःशी बोलत असते, काही चुकीचं बोलत नाही आदित्य. या दिव्याला घाणेरडी सवय आहे इकडचं तिकडं करायची. आणि अशातच आदित्याने फोन कट केलेला असतो. दिव्या आदित्यावर चिडते, तुम्हाला काय गरज होती अशा पद्धतीने फोन खेचायची? यापुढे माझा फोन खेचायचा नाही या, आधी सांगते मी. आणि लगेचच आदित्य तिथून निघून जातो. इकडे आपण पाहतोय दिव्या खूपच डिस्टर्ब झालेली असते. इकडे शौर्यला हॉस्पिटलमध्ये आता लवकरात लवकर शुद्धीवर येणं गरजेचं असतं, पण काही केल्या शौर्य शुद्धीवर येत नसतो. आणि इकडे हर्षवर्धनने थेट हर्षवर्धनच्या बायकोला म्हटलेलं असतं, काही झालं तरी ही ऊर्जा मला माझ्या शौर्याच्या जवळ नकोय. त्यावर हर्षवर्धनच्या बायकोने ऊर्जाला म्हटलेलं असतं, चल आत्ताच्या आत्ता इथून जा. तू माझ्या शौर्याला ऍडमिट केलंस, ती मेहरबानी आमच्यावर, पण पुन्हा त्याच्या आयुष्यात येऊ नकोस. हे सगळं ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, काकू मलाही या ठिकाणी नाही थांबायचंय, पण जोपर्यंत शौर्य शुद्धीवर येत नाही तोपर्यंत इथून मी कुठेच जाणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनच्या आईसाहेबांना म्हणजेच शौर्याच्या आजीला खूप बरं वाटतं. पण शौर्याची आई बोलत असते, काय तुला इथून मी जायला सांगते तरी तू जाणार नाही असं म्हणतेस? त्यावर ऊर्जा म्हणत असते, काकू मी जाणारच आहे, पण जोपर्यंत शौर्य शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मला चांगलं वाटणार नाही. कारण तो आज माझ्यामुळे या ठिकाणी अशा अवस्थेत आहे. त्यावर विजया चिडत असते. कुमुदिनी लगेचच म्हणत असते, थांब विजया थांब, समजून घे. तिला सुद्धा वाटणारच ना शौर्य लवकर शुद्धीवर यावा. शौर्याला ती जोपर्यंत ओके पाहत नाही मलाही बरं वाटणार नाही विजया. आणि मग नाईलाज असतं, आता विजयाला गप्प बसावं लागतं. आणि मग कुमुदिनी ऊर्जाला म्हणत असते, नको काळजी करूस तू, शौर्याला काहीच होणार नाही, कारण त्याची ताकद त्याच्या बरोबर आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनची बायको म्हणत असते, आईसाहेब काय बोलताय तुम्ही? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, विजया काही गोष्टी तुला कळत नाहीयेत, माझं म्हणणं ऐक. आता शौर्याला शुद्धीवर येण्यासाठी आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त ऊर्जाची गरज आहे. ऊर्जा जर शौर्याच्या जवळ असेल तर शौर्य लवकरात लवकर शुद्धीवर येईल. हे वाक्य ऐकल्यावर आता कुमुदिनीच्या बाजूला असलेली विजया एकदमच विचारात पडलेली असते. इकडे आपण पाहतोय आता फायनली पोलिसांनी विक्रांत शिर्केच्या त्या माणसाला अटक केलेली असते आणि पोलीस कोठडीत नेऊन बेदम मारायला सुरुवात केलेली असते. सुरुवातीला तो माणूस अजिबातच कोणाचं नाव घ्यायला तयार नसतो. इन्स्पेक्टर गळगुट्टे तर त्याला चांगलाच पट्ट्याने झोडत असतात. शेवटी खूप मारल्यानंतर आता तो बोलू लागतो, साहेब थांबा थांबा साहेब, किती मारताय? त्यावर इन्स्पेक्टर गळगुट्टे म्हणत असतात, अरे एखाद्यावर गोळी झाडताना तुला काहीच वाटलं नाही, समोरच्या आता मृत्यूच्या दाढेत आहे. तो आता मृत्यूच्या जवळ असताना त्याला डॉक्टर वाचवायचे अथक प्रयत्न करतायत आणि तो जर नाही वाचला तर काय घडेल माहितीये का तुला? त्याचा बाप तुला सोडणार नाही.
तो तुला इथून बाहेर काढू ना, चांगला फाशी लटकवणार. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता इन्स्पेक्टर गळगुट्टेला तो व्यक्ती म्हणत असतो, साहेब नाईलाज असतं मला हे करावं लागलं. जर मी नसतं केलं तर त्या विक्रांत शिर्केने मला ठार मारलं असतं की हो. गळगुट्टे बोलू लागतात, काय रे माझ्या टोनमध्ये कशाला बोलतो तू. त्यावर तो लगेचच बोलू लागतो, सॉरी सॉरी सर, पण खरंच या सगळ्या प्रकरणामध्ये त्या विक्रांत शिर्केने मला इमोशनल ब्लॅकमेल केलं, म्हणूनच तर मला हे सगळं करावं लागलं. अहो तो विक्रांत शिर्के कसा आहे ना माहीत नाही तुम्हाला. तो थोडेसे पैसे फेकतो आणि समोरच्याला असा इमोशनल करतो ना की समोरचा त्याचा बोलण्याच्या पुढे झुकतोच. हे वाक्य ऐकल्यावर आता इन्स्पेक्टर म्हणत असतात, एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू जे स्टेटमेंट दिलं ना ते आम्ही रेकॉर्ड केलंय आणि हे स्टेटमेंट आम्ही पुढे नेणार आहे विक्रांत शिर्के समोर. तू जर पलटी खाल्ली ना तर लक्षात ठेव, वाकडा तिकडा करून तुला मशीनमध्ये टाकून फटके देईन. हे सगळं ऐकल्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, नाही पलटी खाणार, आणा तुम्ही त्याला समोर. आता मृत्यूलाही घाबरणार नाही मी, कारण मला कळून चुकलंय माझ्याकडनं काय चूक घडली आहे ती. त्यावर विक्रांतला आता समोर आणण्यासाठी पोलिसांनी एक टीम पाठवलेली असते. इकडे आपण पाहतोय हर्षवर्धनला जेव्हा कळतं शौर्यवर गोळी झाडणारा पोलिसांच्या ताब्यात आहे, हर्षवर्धन लगेचच आता पोलीस स्टेशनला पोहोचतात आणि त्याला पाहता क्षणी तुरुंगात आत शिरून त्याला बदडायला सुरुवात करताच इन्स्पेक्टर गळगुट्टे म्हणत असतात, अहो हर्षवर्धन सर, कायदा हातात घेऊ नका, कायद्याचे गाडे अभ्यासक आहात ना तुम्ही. मग तरीही अशा प्रकारे कायदा जर तुम्ही हातात घेणार असाल तर तात्काळ कारवाई आम्हाला तुमच्यावर सुद्धा करावी लागेल, बघा काय तो विचार करा. त्यावर हर्षवर्धन थांबत म्हणत असतात, गळगुट्टे या व्यक्तीला सोडायचं नाही, या व्यक्तीला उलट टांगून मिरचीची धुरी द्यायची. त्यावर गळगुट्टे म्हणत असतात, अहो ते सगळं करून झालं, त्याने नाव सुद्धा घेतलंय. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, नाव, कोणाचं नाव घेतलंय आणि कोणाच्या सांगण्यावरून केलंय सगळं म्हणतो मी. त्यावर हर्षवर्धनला आता इन्स्पेक्टर गळगुट्टे म्हणत असतात, काय हो हर्षवर्धन सर, माझ्या टोनमध्ये कशाला बोलून राहिले तुम्ही. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, आता बोलून सोडा की हो. त्यावर हर्षवर्धनला इन्स्पेक्टर गळगुट्टे म्हणत असतात, खरं तर विक्रांत शिर्के या सगळ्याचा म्होरक्या आहे, त्यानेच याला शौर्यावर गोळी झाडण्यासाठी पाठवलं होतं. अहो चुकलो की मी ऊर्जावर, पण तुमचा शौर्यच मध्ये पडला ना हिरो सारखा, म्हणून त्याला गोळी लागली की हो. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विक्रांत शिर्के का, आता तर त्याला मी सोडतच नाही. विक्रांत शिर्केची गचांडी धरण्यासाठी हर्षवर्धन तिथून निघत असतात. इन्स्पेक्टर गळगुट्टे म्हणत असतात, थांबा की हो हर्षवर्धन सर, नका कष्ट करू तुम्ही, मी माझ्या माणसांना पाठवलं आहे विक्रांत शिर्केला धरून आणण्यासाठी. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन मनातल्या मनात म्हणत असतात, विक्रांत शिर्के तू काय केलंस ना कळलं नाहीये तुला, हर्षवर्धनच्या मुलाला गोळी लागलीये तुझ्यामुळे, नाही तुझा चेंदा मेंदा केला ना तर नावाचा हर्षवर्धन नाही मी. इकडे आपण पाहतोय शौर्यच्या जवळ हर्षवर्धनची बायको, हर्षवर्धनची आई आणि घरातले सगळेच असतात, पण शौर्य काही केल्या शुद्धीवर येत नसतो. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं पुढच्या काही वेळामध्ये शौर्य शुद्धीवर आला पाहिजे, नाहीतर तो बहुतेक काही दिवसांसाठी सुद्धा बेशुद्ध असू शकतो. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी लगेचच म्हणत असते, प्लीज प्लीज सगळ्यांनी इथून बाहेर जा, आता इथे ऊर्जाला पाठवा, ऊर्जाचीच या ठिकाणी गरज आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, आईसाहेब काय चाललंय तुमचं, माझा मुलगा अशा अवस्थेत असताना मी कशी काय बाहेर जाऊ शकते, मला इथे थांबायचं आहे. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, ठीक आहे थांब, पण प्लीज ऊर्जा आली का तिला काही उलट सुलट बोलू नको, कदाचित शौर्यला सुद्धा सगळं ऐकायला जात असेल. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, ठीक आहे आईसाहेब. आणि मग कुमुदिनी बाहेर जाते आणि ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा ऊर्जा चल आतमध्ये, आता शौर्याकडे तुझी गरज आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, आजी मी आत येऊन काय करू. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, तू आत आलीस ना तर मला खात्री आहे शौर्य लवकरच शुद्धीवर येईल. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता नेमकं आजीला काय बोलावं हेच ऊर्जाला समजत नसतं. आणि मग शेवटी ऊर्जा आतमध्ये आलेली असते आणि ती शौर्याची अवस्था पाहते. शौर्याला ज्या प्रकारे बँडेज करण्यात आलेलं असतं
तोंडावर ऑक्सिजनचा मास्क असतो आणि शौर्य निश्चित पडला आहे हे पाहून मात्र आता ऊर्जाला ते राहवत नाही. ती म्हणत असते, आजी नाही थांबू शकत मी इथे. मी माझ्या शौर्याला अशा अवस्थेत नाही पाहू शकत. असं बोलून ऊर्जा बाहेर जात असते. लगेचच आता हर्षवर्धनच्या आईने म्हणजेच शौर्याच्या आजीने ऊर्जाचा हात धरलेला असतो आणि ती म्हणत असते, प्लीज मी सांगते तसं कर, बघ लगेचच शौर्याला बरं वाटेल. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आजी काय करू मी? त्यावर शौर्याला तेच गाणं ऐकव जे तू त्या दिवशी होळीच्या दिवशी म्हटलं होतंस. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, काय? त्यावर आजी म्हणत असते, हो, मागे 15 दिवसापूर्वी असाच प्रकार घडला होता. शौर्य एकदमच बेशुद्ध पडला होता. डॉक्टरने सुद्धा हात टेकले होते. पण तू गायलेलं गाणं शौर्यने आधीच रेकॉर्ड करून ठेवलं होतं, तेच मी त्याच्या कानावर वाजवलं. हे सगळं ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, काय खरंच? त्यावर कुमुदिनी हो म्हणत असते. मग शेवटी ऊर्जाने ते गाणं गायला सुरुवात केलेली असते. फुलले रे क्षण माझे फुलले रे, हसले रे क्षण माझे हसले रे. हे सगळं गाणं आता शौर्याच्या कानावर पडताच शौर्याच्या शरीरात हालचाल दिसून येते आणि मग शौर्याच्या आईला खूप बरं वाटतं आणि ऊर्जालाही जाणवतं की खरंच माझ्या फक्त आवाजाने शौर्याला जाग यायला लागली आहे. आणि लगेचच आता ऊर्जा आणखी जोशात गाणं बोलू लागते आणि शेवटी शौर्य हा ऊर्जामुळे शुद्धीवर येतो. हे सगळं पाहून विजयाला कळून चुकतं की खरंच माझ्या शौर्यासाठी ही ऊर्जाच बेस्ट आहे आणि माझ्या शौर्याला ऊर्जावर किती प्रेम आहे हे विजयाला कळून चुकलेलं असतं. इकडे लगेचच आपण पाहतोय आईसाहेबांनी विजयाला म्हटलेलं असतं, हर्षवर्धनला फोन करून सांग की शौर्य शुद्धीवर आला आहे आणि तो फक्त आणि फक्त ऊर्जामुळे. हे वाक्य ऐकल्यावर आता विजयाने लगेचच हर्षवर्धनला फोन केलेला असतो. इकडे विक्रांतला पोलिसांनी पकडून आणलेलं असतं आणि बेदम मारायला सुरुवात केलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धनचा फोन वाजतो आणि हर्षवर्धनच्या बायकोने सगळं काही सांगितल्यावर हर्षवर्धनला खूपच बरं वाटतं. तो लगेचच आता म्हणत असतो, मी आलोच. आणि लगेचच आता तो इन्स्पेक्टरला म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब चांगलं कुदवून काढायला, एवढं मारा की त्याच्यामध्ये जीव नाही राहिला पाहिजे. आणि अशातच इन्स्पेक्टर गळगुट्टे म्हणत असतात, तुम्ही निघा की हो, मी बघतो ना काय करायचं ते. आणि मग हर्षवर्धन हॉस्पिटलमध्ये यायला निघालेला असतो. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला? इथे तर आता विजयाला कळून चुकलंय की शौर्यासाठी ऊर्जाच बेस्ट आहे. पण हर्षवर्धन खरंच शौर्याचं लग्न ऊर्जाशी होऊन द्यायला परवानगी देईल का? काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.